नमस्कार लाडक्या बहिणींनो, भरपूर अशा लाडक्या बहिणींच्या माध्यमातून सध्या विचारणा केली जात आहे। रक्षाबंधनाच्या पूर्वी 3,000 रुपये जुलै महिन्याचा एक हप्ता व ऑगस्ट महिन्याचा एक हप्ता येणार होता। काय झालं या संदर्भात माहिती द्या, व्यवस्थित समजून घ्या। लाडकी बहीण योजनेमध्ये जर 3,000 रुपये वितरित करायचे असले असते तर यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 2 GR घेतले असते, जुलै महिन्याचा एक हप्ता वितरणासाठी व ऑगस्ट महिन्याचा एक हप्ता वितरणासाठी, किंवा एक जरी GR आला असता तर 2 महिन्याचा उल्लेख स्पष्टपणे त्यामध्ये केलं गेलं असतं। परंतु फक्त एकच जुलै महिन्याचा हप्ता वितरणासाठी GR आलेला आहे, निधी सुद्धा आलेला आहे आणि लाखो महिलांच्या बँक खात्यामध्ये हप्ता सुद्धा आलेला आहे। ज्या ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये हप्ता आलेला नाहीये अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये आज रात्रीपर्यंत पैसे येऊन जातील। म्हणजेच 25 ऑगस्ट, 26 ऑगस्ट आणि 27 ऑगस्ट रोजी हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले आहेत। जर काही आले नसतील तर त्यांच्या सुद्धा येणार आहेत। परंतु एक मात्र नक्की तुमच्या लक्षात असू द्या, 3,000 रुपये संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून GR आला नव्हता किंवा कोणत्याही मंत्र्यांच्या माध्यमातून माहिती सुद्धा देण्यात आली नव्हती। काही युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ ऐकलेले असेल ते फक्त चुकीचे व्हिडिओ आहेत आणि फक्त त्यांच्या माध्यमातून ती माहिती देण्यात आली होती, परंतु शासनाच्या माध्यमातून अधिकृत अपडेट कोणताही देण्यात आलेला नव्हता। 2 महिन्याचे हप्ते एकत्रित येणार आहेत पूर्ण, कारण आपल्या चॅनलवरती आपण वारंवार अचूक अपडेट सरकारच्या माध्यमातून जे देण्यात येत आहे त्या संदर्भातच आपण माहिती घेतोय। चुकीची माहिती शक्यतो आपल्या चॅनलवरती आपण टाळत असतो। त्यासाठी खात्रीशीर माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। फेसबुक पेजवरती किंवा इंस्टाग्रामवरती हा व्हिडिओ जर पाहत असेल तर नक्की आपल्या पेजला फॉलो करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।